उद्यापासून रायगड रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर पालघर आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला। राधानगरी धरणाचे सगळे स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरीतून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईमध्ये मागच्या 2 महिन्यात 86% पाऊस, गुरुवारीही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ, पानशेत धरण पूर्ण भरले, तर वरसगाव आणि टेमघर ही 2 धरणं भरण्याच्या मार्गावर। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये पावसाची पुन्हा जोरदार हजेरी। जिल्ह्यामध्ये अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले। सततच्या पावसानं काही प्रमाणात पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। पुण्यामध्ये सुरू असलेल्या नदीकाठ विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरेंनी माहिती घेतली। प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी झाली, नदीपात्रात बिल्डर्सनी बांधकाम केलंय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सततच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ, तर मका, भुईमूग आणि तुरीचं पीक पिवळं पडण्यास सुरुवात। कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं बळीराजा चिंतेत। यवतमाळच्या वाघाडी नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं जोडमोहा येथील शेतकऱ्याचं नुकसान। नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्याकरता आमदार अशोक उईके यांनी पुराच्या पाण्यातून शेतशिवार गाठलं। भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टी, खुर्सीपार जलाशयाच्या कॅनाल फुटल्यामुळे हजारो हेक्टर भात पिकाची शेती पाण्याखाली। या प्रकरणी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी। मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील मका, टोमॅटो पीक हे लष्करी अळी आणि करपा रोगाच्या विळख्यात। महागड्या औषधाची फवारणी करूनही काहीही साध्य होत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल। वर्ध्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांची निदर्शनं। किसान अधिकार अभियानसह विविध संघटना आंदोलनात सहभागी। वर्ध्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केली गेली। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक। अकोल्यामध्ये मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली। हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड झाल्यानंतर अमोल मिटकरींना उपमुख्यमंत्री अजित पवार, अदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोन। दोषींवर कठोर कारवाई करण्याचे अजित पवारांचे अकोला पोलिसांना आदेश। हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हे दाखल केले। मनसे कार्यकर्ते फरार। मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना आपण भीक घालत नाही, गाडी तोडफोडीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं नाव घेतात आणि गुंडागर्दी करतात, हा भेकड हल्ला आहे, या विरोधात कायदेशीर तक्रार करणार, मिटकरी यांची प्रतिक्रिया। मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ला केला। हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर गंभीर आरोप। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातील आरोपी जय मालोकार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। या संपूर्ण गोंधळानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं अकोल्यातल्या रुग्णालयात दाखल केलं। मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार, जय मालोकार यांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप। अकोला तोडफोड प्रकरणातील मुख्य 2 आरोपी अटकेत। मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक, तर मुख्य सूत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णवारा दूधबळे फरार। अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी। राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांची मागणी। आमच्यावर आरोप केले तर त्याला प्रत्युत्तर मिळणारच, परांजपेंनी स्पष्ट केलं। लायकी नसलेल्या अमोल मिटकरींना त्यांची लायकी दाखवली, मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची प्रतिक्रिया। यानंतरही मिटकरींची बडबड थांबली नाही, तर त्यांना महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू न देण्याचाही इशारा दिला। मिटकरींवरील हल्ल्याला राज ठाकरे जबाबदार, राज ठाकरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांची मागणी। राज ठाकरेंना राडा संस्कृतीमुळे लोक सत्ता देत नाहीत, पाटील यांची प्रतिक्रिया। अमोल मिटकरी यांनी राजकारणात चुकीचा पायंडा पाडला, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची अमोल मिटकरींवर टीका। राजकीय व्यभिचार करणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 ऑगस्टला संभाजीनगर दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ।
मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात समितीनं इतर राज्यात जाऊन अभ्यास केला होता. मनोज जरांगेंना आपण मानतो, मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं, न्यायालयात टिकेल असं आरक्षण देण्याबाबत सरकार कटिबद्ध. लातूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. आज मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर धडकणार. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विचारणा करणार. जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे की नाही हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावं. प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगळं असावं या भूमिकेवर वंचित ठाम आंबेडकरांचं वक्तव्य. ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची आज मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदामध्ये बैठक. बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी नांदेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक. मोर्चा काढत हिमायतनगर बंदची हाक दिली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उरण प्रकल्पातील कुटुंबियांची भेट घेतली. दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. यशस्वी हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक केल्यानंतर आज कोर्टात हजर करणार. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल. मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. राज्य महिला आयोगाकडून यशस्वी शिंदे हत्याकांडाची दखल. उरण पोलिसांकडून अहवाल मागवला. तपास प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश. उरणमध्ये यशस्वी शिंदे या तरुणीची झालेल्या हत्येचे मुंबईमध्ये पडसाद. 1 ऑगस्ट रोजी कांजूर आणि भांडूप बंदची हाक. उरणमधील पीडितांबद्दल चकार शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांबद्दल कपोलकल्पित बाष्कळ विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले. रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. उरण हत्या प्रकरणासह गेल्या 10 दिवसात गुन्ह्यांच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. वेगवेगळ्या शेतकरी संघटना एकत्र येऊन परिवर्तन आघाडी, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस सह समविचारी संघटना एकत्र येऊन 288 जागा लढवणार. राजू शेट्टी यांची माहिती. विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या. अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणींनी जलील यांची भेट घेतली. बाबाजानी दुराणी आणि जलील यांच्यात बंद दाराआड चर्चा. अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंचा दौरा. पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. मंत्रिपदाचा वापर करून आपल्या कुटुंबियांच्या नावानं वाईन शॉपचं लायसन्स खरेदी केल्याचा संदीपान भुमरेंवर आरोप. याबाबत पुराव्यानिशी खुलासा करणार. ठाकरे गटाचे नेते दत्ता गोरडे यांचा दावा. याबाबत भुमरेंची आज पत्रकार परिषद. पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात जामीन अर्ज. यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी जामीन अर्जावर आज सुनावणी. आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि पिंपरी पालिकेच्या वायसीएस रुग्णालयाची एबीपी माझाकडून पोलखोल. अधिष्ठाता डॉक्टर राजेश पाबळेंकडून चौकशीचा सुधारित अहवाल सादर. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्र दाखवून सरकारी नोकरीत भरती. जिल्हा परिषदेत 59 अधिकारी कर्मचारी खोटी कागदपत्र दाखवून नोकरीत रुजू झाल्याचा संशय. बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा. सध्या मुंबईतील 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं महापालिका देखरेख ठेवणार. महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात माहिती. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या तक्रारींसाठी डॅशबोर्ड तयार करा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय आयुष मंत्रालयाला आदेश. राज्यामध्ये 81,137 कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल अतिविशाल 7 प्रकल्पांना मंजुरी. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. सुमारे 20,000 प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील 52,16,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुखाचा होणार. कोकणासाठी 202 विशेष ट्रेन सोडण्याचा रेल्वेचा निर्णय. आमदार संजय केळकर यांनी रेल्वे मंत्रालयाशी रेल्वे सोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. लाडकी बहीण योजनेसाठी दररोज सुमारे 7 ते 8 लाख अर्ज. प्रति मिनिट 650 अर्ज दाखल होत आहेत. संजय निरुपम यांची माहिती. यात पुणे पहिल्या तर कोल्हापूर दुसऱ्या स्थानावर.
लातूरमध्ये वसतिगृहात 13 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। हा विद्यार्थी 4 दिवसांपूर्वी हॉस्टेलमधून पळून गेला होता। हॉस्टेलमध्ये त्याला परत आणताच त्याने गळफास घेत जीवन संपवलं। वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणावरून प्रवासी आणि वेटर आपापसात भिडले। हावडावरून रांचीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये व्हेज अन्नाऐवजी नॉनव्हेज अन्न दिल्यानं प्रवाशाकडून वेटरला मारहाण। इतर प्रवाशांच्या मदतीनं वाद निवळला। सोलापुरात बळीराजा एकता समितीकडून एकदिवसीय धरणं आंदोलन। पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकऱ्याचं आंदोलन। पीक विमा न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत विविध शासकीय योजनेच्या कामात भ्रष्टाचाराच्या चौकशी समितीची फेरचौकशी करण्यात यावी या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन। हिंगोली शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं भाजप आक्रमक। येत्या 5 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा भाजपचा इशारा। माळशिरस तालुक्यातील नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधाऱ्याचा भराव फुटून रस्ता वाहून गेला। एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाकरे गटाची युवासेना आक्रमक निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत थाळीनाद आंदोलनही केलं। वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेमध्ये गोंधळ। वरळीतलं राजकीय वातावरण तापलं। जांभोरी मैदानात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरून दोन्ही गट आपापसात भिडले। ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरील सदस्यांची मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार। वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मनसे नेते पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। अहमदनगर इथं पारधी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। उपोषणाचा आज 3रा दिवस। प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला। यवतमाळच्या दारव्हा मार्गावरच्या रेल्वे फाटकाजवळ पावसामुळे मोठे खड्डे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा अपघात होत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। खड्ड्यांमध्ये जिवंत मासे सोडून निषेध केला। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील पुलाला भेगा पडल्यात। अवजड वाहनांचा वापर वाढल्यामुळे पुलाला भेगा पडल्यात। पुलाचे 2 भाग होण्याची शक्यता। वाहन चालकांमध्ये घबराट। ठाण्याच्या घोडबंदर परिसरात 4 वर्षांच्या मुलाची सावत्र बापाकडून हत्या। चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अहमदनगर पुणे महामार्गावरच्या एका दुकानासमोर बसलेल्या मनोरुग्णाला वाहतूक पोलिसांकडून लाथेनं मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। वरळी स्पामधील हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पिंपरी चिंचवड अपघात प्रकरणी दोन्ही चालकांना अटक। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्यामुळे पिंपरी पोलिसांची कारवाई। पुण्याच्या कात्रज परिसरातून 21 लाखांचा मेपेड्रॉन जप्त। एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधल्या 2 तरुणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। भिवंडीच्या अनेक भागात गांजा विक्री सुरू। एका महिलेकडून 24 लाखांचा 2 किलो 422 ग्रॅम चरस जप्त। महिलेला अटक। पोलिसांचा शोध सुरू। विरारच्या 7C रिसॉर्टवर पालिकेकडून तोडक कारवाई। कारवाई थांबवण्यासाठी रिसॉर्टच्या मालकांनी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली, तर पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांचीही भेट घेतली। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये घोड्यांच्या शर्यतीच्या आयोजनासाठी 1 कोटी वार्षिक परवाना फी आकारण्यास शासनाची परवानगी। परवाना शुल्कामध्ये दर 3 वर्षांनंतर 10 लाख वाढ करण्यास शासनाची मान्यता। सावंतवाडीतील अमेरिकन महिलेच्या प्रकरणात तिच्या पतीवर गुन्हा दाखल। त्याला शोधण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथकं तामिळनाडूकडे रवाना। महिलेच्या मूळ पत्त्यावर जाऊनही चौकशी करणार। 10 ऑगस्टला दिल्लीमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा मोठा कार्यक्रम होणार। अमित शहांसह सहकार क्षेत्रातील सर्व मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील। हर्षवर्धन पाटील यांची माहिती। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील रिमडोह शिवारात वाघाचा वावर। वनविभागाकडून शोधमोहीम सुरू। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन। 151 जणांचा मृत्यू। शेकडो जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती। खराब हवामानामुळे राहुल गांधी प्रियंका गांधींचा आजचा दौरा रद्द। ऑलिम्पिकमध्ये आयर्लंडवर भारताचा 2-0 विजय। कॅप्टन हरमनप्रीतच्या दमदार कामगिरीनं भारताचा ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश निश्चित। मनु भाकरनं इतिहास रचला। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी भारताची पहिली निशाणेबाज। सरबजोत आणि मनुनं भविष्यात आणखी पदकं मिळवावीत। दोघांचंही अभिनंदन। राष्ट्रपती मुर्मू यांची एक्सवर पोस्ट।
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेल्या मनू भाकर आणि सरबजोतचं अभिनंदन. दोघांनी चांगलं टीमवर्क दाखवलं. भारत आनंदी आहे. मोदींची पोस्ट. पुढील ऑलिम्पिकमध्येही सर्वोत्तम देणार. कांस्य पदक जिंकल्यानंतर नेमबाज सरबजोत सिंगची प्रतिक्रिया. मुंबईच्या अंध मल्लखांबपटूंनी पॅरिसवासियांची मनं जिंकली. पॅरिस ऑलिम्पिक निमित्तानं इंडिया हाऊसमध्ये मल्लखांब प्रात्यक्षिक सादर. भारत श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा विजय. 3-0 मालिका टीम इंडियाच्या खिशात. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं अवघ्या 3 धावांचं लक्ष दिलंय. सूर्यकुमारकडून पहिल्याच चेंडूत चौकार. सोनू सूदचा नवा सिनेमा फतेह 10 जानेवारी 2025ला प्रदर्शित होणार. वाढदिवसानिमित्त सोनू सूदकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.